तर या ठिकाणी यासिन सर एक सत्कार घेतो आणि आपण लगेच मैदानाकडे वळूया। तर रायगड जिल्हा युवा सेना समन्वयक सन्माननीय अजयजी गायकर साहेब यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेणार आहोत। धन्यवाद। जेव्हा जेव्हा या ठिकाणी नाईट स्पर्धा असतात किंवा त्याच वेळेला आमची ग्रामीण प्रीमियर लीग असते तेव्हा मात्र सातत्यानं आपल्या दैनंदिन जीवनामधून वेळ काढून मात्र ते सातत्याने येत असतात। खरं तर त्यांचं बिझी शेड्यूल असतं, परंतु आज मात्र या स्पर्धेला आलेत, त्याबद्दल नक्कीच मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय। सदस्य ग्रामपंचायत कुरुल सन्माननीय भूषण बिर्जे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। अध्यक्ष रवींद्र ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते भूषण बिर्जे सदस्य ग्रामपंचायत कुरुल यांचा सत्कार होतोय आणि तदनंतर आपण यासिन सरांकडे वळणार आहोत। एक सत्कार झाला की आपण यासिन सरांकडे वळतो, कारण मॅच मात्र सुरू होते मैदानावरती। सेमीफायनल नंबर 2 तर येथे अध्यक्षांच्या शुभास्ते सन्मानित करतोय भूषण बिर्जे यांना। धन्यवाद भूषण साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिलेत, त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद। असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर अशा स्पर्धा, असे अनेक पर्व आपल्याला पाहायला मिळतील। तर वळणार आहोत मॅचकडे आणि अर्थातच कॉम्बॉक्समध्ये आपल्या समवेत यासिन सर जॉईन झालेले आहेत। ओव्हर टू यासिन सर। धन्यवाद। धन्यवाद। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं। प्रीशा प्रशांत खंडागड़े पुरस्कृत, जय हनुमान घोटवड़े बनाम साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत फुलारे ब्रदर्स उसर, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। टॉस जीता था फुलारे ब्रदर्स उसर टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ पे जी हाँ, जय हनुमान घोटवड़े टीम ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है फुलारे ब्रदर्स उसर टीम को। पहले ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में एक छक्का हमें देखने को मिला, मगर गेंदबाज की यहाँ पे तारीफ बनती है। काबिल तारीफ गेंदबाजी का नज़ारा, क्योंकि मात्र 6 ही रन खर्च किए हैं पहले ओवर में और एक सफलता अर्जित की है। बहुत ही बढ़िया शुरुआत। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हमें बहुत रेयर देखने को मिलती है, कम देखने को मिलती है। 30 गज के दायरे में हालांकि P1 में मात्र 2 ही खिलाड़ी सीमा रेखा के नज़दीक होते हैं और बाउंड्रीज को रोकना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन के करीब होता है, मगर यहाँ पे एकमात्र बाउंड्री यानी छक्का हमें देखने को मिला और उसी के साथ एक विकेट भी ऊपरी क्रम के बल्लेबाज सलामी बल्लेबाज मिदेश को उन्होंने चलता किया है। अब तेजस पाटिल और जयेश पाटिल के ऊपर सारी जिम्मेदारी। इसी बीच नए गेंदबाज आए हैं मनीष खंडागड़े, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके बाएं हाथ से राउंड विकेट। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है तेजस पाटिल, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच, जिनके बल्ले से तकरीबन 5 या 6 छक्के हमें देखने को मिले थे। जी हां, जोरदार अपील, कॉट बिहाइंड विकेट का, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। बहुत ही बढ़िया शुरुआत मनीष के जरिए से। मनीष तकदीर वाले रहे थे लास्ट मैच में, 3 जीवन दान मिले थे और उस जीवन दान का फायदा उठाते हुए कमाल की बल्लेबाजी की थी वही मनीष। जी हां, आखिरकार ऑफ स्टंप के बाहर ललचाया
और लालच में फंस गए। लालच बहुत ही बुरी बला। गेंद ने बल्ले का टॉपेज लिया, गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में और इसी के साथ ये दूसरा झटका। बिल्कुल यहाँ पे तालमेल देखने को नहीं मिला, ना ही यहाँ पे कॉलिंग देखने को मिली। मैं अक्सर दोस्तों कहता हूँ आपको कि आप मैदान में आपस में बातचीत करें या ना करें कोई फर्क नहीं पड़ता, मगर आपको 3 लफ्जों के बारे में बार बार बात करनी है, यस, नो और वेट। यहाँ पे वेट बोले होते तो शायद ये कैच उनके पाले में होता। जी हाँ, हवा में गेंद बिहाइंड द विकेट, इस मरतबा कहाँ छोड़ने वाले थे। फ्लाई स्लीप के फील्डर तैयार थे, बहुत ही बढ़िया एक ऊंची छलांग लगाकर अपने आप को स्ट्रेच करते हुए उस कैच को अपने पाले में कर दिया है। ये तीसरा झटका दिया है। बल्लेबाजी करने वाली टीम अब संकट में घिर चुकी है। संकट मोचक किसी एक बल्लेबाज को बनना पड़ेगा। साझेदारी यहाँ पे पनपनी होगी, वरना बहुत मुश्किल में आ सकती है। कैप्टन जयेश अभी भी नॉन स्ट्राइकिंग एंड पर तैनात थोड़े से निराश होंगे, नाराज होंगे अपने ऊपरी क्रम के बल्लेबाजों से, क्योंकि बहुत ही अहम मुकाबला, बहुत ही ये दोनों भी टीमों के लिए बहुत ही कीमती मुकाबला है ये। यहाँ से अगर जीतेंगे तो फाइनल में प्रवेश होगा, फाइनल में अगर प्रवेश होगा तो ही फाइनल जीतने का मौका होगा, और इसी वजह से दोनों भी टीमें चाहेंगी कि यहाँ से जीते। मगर अब यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम का बोलबाला, इस ओवर में मात्र 8 रन अब तक खर्च किए हैं और अंतिम 1 गेंद शेष। मनीष खंडागले फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, इस मरतबा बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, तकरीबन फुल टॉस गेंद थी, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में बहुत देर तक हवा में होने के बावजूद, ओहो, यहां पे रन आउट होने का खतरा। बहुत बड़ा झटका मिला है रन आउट के रूप में, और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। थोड़ी सी जल्दबाजी, जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं, और आदित्य घाड़गे मैदान से बाहर निराश नाराज होकर अपने साथी बल्लेबाज और कैप्टन से बातचीत करते हुए कि ये क्या किया आपने। दूसरा रन लेने की लालच और 1 रन के लिए अपना कीमती और अहम विकेट यहां पे उन्होंने गंवाया है। संकट हालांकि आ चुका है, और संकट के ऊपर और एक गहरा संकट आता हुआ। ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। हालांकि वन डाउन बल्लेबाज कैप्टन जयेश पाटिल अभी भी मौजूद है। जयेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी और उसी के साथ उम्मीदें भी लगी है, मगर इसी बीच नए बल्लेबाज आए हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर। रोशन सिपाही, मगर जयेश किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि जयेश में वो टैलेंट तो जरूर है। इस बल्लेबाज को लंबी लंबी और बड़ी बड़ी पारियां खेलते हुए हमने अक्सर देखा है। सीधे बल्ले से खेलते और उसी के साथ वी में खेलना पसंद करते हैं। जी हाँ, ये देखिए बैकफुट पर गए, किया है पुल, और ये पुल हुआ सक्सेसफुल।
गेंद आउट ऑफ द पार्क, मैसिव हिट, 6 रन। जयेश पाटिल कमाल की बल्लेबाजी कर लेते हैं। हालांकि रायगढ़ पुलिस में कार्यरत है, मगर उसके बावजूद क्रिकेट के प्रति उनकी लगन और लगाव हमेशा नजर आता है। क्रिकेट से प्यार, क्रिकेट से मोहब्बत हमेशा झलकती है। बहुत ही बढ़िया पारी उन्होंने अपनी करियर में खेली है। जी हाँ, इसमें दबाव आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद, फिर से एक बार अपने आप को स्ट्रेच किया, गेंद तक पहुंचने की पुरजोर कोशिश की, मगर पहुंच नहीं पाए। ऑफ स्टंप के बाहर सफल होने की वजह से अंपायर जी के ऊपर उसका असर नहीं। बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है वापसी। रनों की संख्या 21, सुहास थड़े। जी हाँ, बहुत ही खूबसूरत ये शॉट, बहुत ही शानदार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, मगर मिलेगा मात्र एक ही रन क्योंकि डीप में फील्डर मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा, शानदार प्रदर्शन। इस तरह से अगर आप फील्डिंग करोगे ना तो फिर गेंदबाजों के हौसले बुलंद होते हैं, उनका आत्मविश्वास बढ़ता है और फिर बल्लेबाजों के ऊपर इनडायरेक्टली एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट होता है। आपको सही फील्डिंग करनी होगी, हर एक कैच को लपकना होगा। जी हाँ, फुल टॉस गेंद, मगर उसे कहां खेलना चाहिए था और कहां खेल गए, और इसी वजह से लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच पकड़े गए। ये 5वां झटका दे चुके हैं। मात्र तीसरा ओवर प्रगति पर, ये 5 ओवर का मुकाबला है। जल्दबाजी यहां पे करते हुए एक के बाद एक ऊपरी क्रम के सारे बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। अब मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर खासा असर होगा, प्रभाव होगा और प्रेशर भी होगा। उसके बाद टेलेंडर आएंगे। हालांकि अभी भी उनके पास दो बड़े बल्लेबाज होंगे, अच्छे बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज होंगे जरूर, मगर यहाँ पे गेंदबाजों का बोलबाला, गेंदबाजों की तारीफ बनती है। गेंदबाजों ने एक स्ट्रैटेजी के साथ गेंदबाजी की है। सेमीफाइनल का मुकाबला है, दोनों भी टीमों में ये घमासान जारी है। यहाँ पे दोनों भी टीमें जीतनी चाहेगी किसी भी हालत में, मगर गेंदबाजों ने प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल किया है, वक्त की नजाकत को समझा है। ओहो, ये देखिए फिर से एक बार यहाँ पे तेज तर्रार गेंदबाजी करने की जरूरत नहीं है, बस सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करना है, और यही किया गेंदबाज सुहास तड़े ने। पहले ओवर में मात्र 6 रन खर्च किए और इस ओवर में अब तक मात्र 7 रन। जी हाँ, इसमें तो बस स्लोवर 1 गेंद थी, बहुत देर तक हवा में, क्या यहाँ पे पकड़े जाएंगे? जी नहीं, क्लियर कर दी है ये बाउंड्री। बहुत ही खूबसूरत ऑसम ये स्ट्रोक 6 रन के लिए। आणि याच दरम्यान सन्माननीय अजयजी गायकर युवा सन्माननीय अजयजी गायकर युवा सेना समन्वयक रायगड यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आमच्या मंडळाला आलेली आहे। मी सन्माननीय अजयजी गायकर यांचे हार्दिक 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 आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय। धन्यवाद सर, आपले हार्दिक हार्दिक स्वागत। तो दोस्तों, 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 6 रन, दूसरे ओवर में आए थे 9 रन और तीसरे ओवर में आए थे 13 रन। आणि याच दरम्यान ग्रामपंचायत क्रोळ सदस्य सन्माननीय भूषणजी बिर्जे यांच्यातर्फे सुद्धा 2,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे। मी सन्माननीय बिर्जे साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। अनेक मान्यवरांनी आणि अनेक दिलदार दानशूर व्यक्तींनी आम्हाला या स्पर्धेसाठी सरळ हस्ते मदत केलेली आहे, आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय एक सर्वांग सुंदर या मैदानावरती सुंदर अशी आपली ग्रामीण क्रिकेटची ही प्रीमियर लीग आपण इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये। क्रिकेटवरती आपल्या सर्वांचं प्रेम आणि या परिसरामध्ये दिलदार आणि दानशूर व्यक्तींची कमी नाहीये। बऱ्याच वेळा आपण पाहत असतो अनेक मान्यवर इथे येत असतात, जे आमंत्रित पाहुणे येत असतात त्यांनी सरळ हस्ते आम्हाला मदत केलेली आहे। कोणी इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलंय, तर कोणी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलंय, कोणी उत्कृष्ट गोलंदाज, तर कोणी उत्कृष्ट फलंदाज, यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक हमारा देवन उपकृत केलेला है। चलिए दोस्तों, मैदान पर जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला था जयेश ने। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था, गेंद डीप मिड विकेट की दिशा में फीड होती हुई, मगर एक ही रन मिलेगा। एक रन से अब काम नहीं बनेगा, एक रन का जमाना जा चुका है, क्योंकि चौथा ओवर प्रगति पर कल्पेश राउत आए हैं, अल्पेश राउत आए हैं।
राउंड आर्म एक्शन। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, एक एक रन पर ही निर्भर और एक एक रन पर ही संतोष करते हुए बल्लेबाज। इस एक रन के साथ रनों की संख्या 30 रन, 30 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स। ऊपरी क्रम के 5 बल्लेबाजों को चलता किया है, छठे और 7वें नंबर के ये बल्लेबाज। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटकते हुए, और इस मरतबा जयेश ने बिल्कुल छेड़खानी करने की कोशिश नहीं की, गेंद को जाने दिया और उनका अंदाजा सही निकलता हुआ अंपायर जी ने भी उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या हो चुकी है 31 रन। मगर 10 गेंदें अभी भी शेष, इन 10 गेंदों में कम से कम 30 रन और जोड़ने होंगे और 60 के आसपास रनों की संख्या यहाँ पे नजर आना बहुत जरूरी। मगर यहाँ पे देखिए अचानक रन बरस रहे हैं वाइड के रूप में, अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। इसके पहले ऑफ स्टंप के बाहर भटके थे और इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके हैं। लेग स्टंप के बाहर भटकने के बाद कोई भी चांस नहीं। जी हाँ, इस मरतबा अच्छा स्ट्रोक जरूर है, वहां पे मिस फील्डिंग। जहां पे मात्र 1 रन मिल सकता था वहां पे मिले हैं पूरे 4 रन। क्या यहां से दिशा बदलेगी, क्या यहां से वक्त बदलेगा? क्योंकि इसके पहले 2 अतिरिक्त रन भी आए और जहां पे 1 रन चाहिए था वहां पे 4 रन आए हैं। क्योंकि दोस्तों मैं अक्सर कहता हूं क्रिकेट की दुनिया में वक्त बदलने में वक्त नहीं लगता। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक है नो मैंस लैंड में, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है मगर वहां के फील्डर की सराहना करनी होगी, काबिल तारीफ फील्डिंग। डीप स्क्वायर लेग में फील्डिंग कर रहे थे, एक लंबी दौड़ लगाई और उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्ड करने में कामयाब भी हुए और अपनी टीम के लिए 2 रन यहाँ पे सेव किए हैं। 38 रन, 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर, 2 गेंदें अभी भी आना बाकी। अल्पेश राउत का ये ओवर थोड़ा सा महंगा घटता हुआ। सामने कैप्टन, जी हाँ कैप्टन ने इस मरतबा छोड़ दिया ये समझते हुए कि वाइड हो सकती है। खंबा उखाड़ दिया है जयेश का, जयेश लौटेंगे मैदान से बाहर। ओहो, जयेश नाराज होंगे अपने आप से, अपने हाथों से अपने पैर के ऊपर कुराड़ी मार ली है। अंदाजा गलत इस मरतबा, वाइड समझते हुए उन्होंने छोड़ दिया था मगर गेंद सीधा लेग स्टंप पर, फर्नीचर डिस्ट्रॉय। और इसी के साथ ये छठा झटका, कप्तान भी मैदान से बाहर। अब यहां पे बल्लेबाजों के लिए बहुत बुरी खबर, 6 बल्लेबाज खोए हैं उन्होंने ऊपरी क्रम के। अब मात्र टेलेंडर है, गेंदबाज है। क्या यहां पे रनों की संख्या में और वृद्धि देखने को मिलेगी? हालांकि कम से कम 20 रन तो यहां से जोड़ने ही होंगे किसी भी हालत में, क्योंकि रनों की संख्या देखिए आपके सामने, मात्र 36 रन, 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इस ओवर की मात्र 1 गेंद आना बाकी। यानी कुल मिला के 7 गेंदें बची है अंतिम, और इन 7 गेंदों में अगर और 20 रन जोड़ते हैं तो एक सम्मान पूर्वक स्कोर यहां पे नजर आएगा, वरना बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। फुलारे ब्रदर्स उसर संकट में घिर चुकी है, संकट मोचक किसी एक को बनना होगा, 2-3 बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे। इस बीच नए बल्लेबाज आए हैं, विशाल को विशाल स्ट्रोक खेलने होंगे मगर वो वहां पे बेल्स ब्लिंक कर रही है। देखिए अंपायर, विशाल शिंदे, अल्पेश राउत राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात। ओहो, शानदार, झन्नाटेदार, ऑसम, ऑस्टैनिशिंग, आश्चर्यकारक ये कैच था। मुझे तो ऐसा लगा कि 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 जाएंगे मगर लॉन्ग ऑन के फील्डर ने बिल्कुल हार नहीं मानी, अंतिम क्षणों तक देखते रहे और उस गेंद को अपनी झोली में कर दिया, अपने पाले में कर दिया। वेरी वेल डन, कमाल की फील्डिंग। इस तरह की अगर आपकी फील्डिंग करने की क्षमता है ना तो फिर आप डोमिनेट कर ही सकते हो, नो डाउट। कमाल की फील्डिंग की है आपने। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, आपके पास बल्लेबाज है, आपके पास गेंदबाज है, आप 1 मैच जीत सकते हो, 2 मैच जीत सकते हो, मगर आपको फाइनल जीतना है ना तो आपको फील्डिंग अच्छी करनी होगी। आपके पास 3-4 फील्डर इस तरह के होने चाहिए कि बिल्कुल कैच ड्रॉप नहीं होगा, 100% कैच आपको लेने पड़ेंगे, तब जाके आप जीत सकते हो। निशांत ने भी लास्ट मैच में एक आपको याद दिलाई थी, सूर्य कुमार यादव ने जिस तरीके से वो कैच लपका था,
फाइनल विश्व चषक चल रहा था, अगर वो कैच नहीं लेते तो शायद वो हम वर्ल्ड कप भी नहीं जीते। और यही सच्चाई है, कैच आपको लपक नहीं होंगे। मगर इस मरतबा हाफ ट्रैकर, सही नसीहत और वही नतीजा, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिनोमिनल स्ट्रोक, 6 रन। इसी तरह से और 2-3 स्ट्रोक अगर आते हैं तो यहाँ पे एक सम्मान पूर्वक स्कोर, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा। पहली ही गेंद के ऊपर साहस वाडेकर का इस छक्के के किया है स्वागत और रनों की संख्या को पहुंचा दिया है 44 पर। अभी भी 5 गेंदें बाकी, 5 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक भी आते हैं तो 60 के आसपास पहुंच सकते हैं। साहस को साहस करना पड़ेगा, परफेक्ट यॉर्कर डालने की कोशिश करनी होगी क्योंकि आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है। आपको वैरायटी गेंदबाजी करनी होगी, वर्सटाइल गेंदबाजी करनी होगी, कभी स्लोवर वन, कभी परफेक्ट यॉर्कर, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर। जी हाँ, साहस ऑफ स्टंप के बाहर ललचाते हुए, मगर ऑफ स्टंप पर शबल होकर खेलने की ये आदत और इसी वजह से आपको वाइड बिल्कुल नहीं मिलेगा, ये अंपायर जी का कहना। अंपायर जी बताते हुए अपने इशारे से कि ऑफ स्टंप के बाहर चल के आए हैं, ऑफ स्टंप को पूरी तरीके से आपने कवर किया है और इसी वजह से वाइड नहीं दिया जा सकता। जी हाँ, इस पर दबा खेला है हवा में जरूर, मगर उस गेंद के नीचे फील्डर, ओहो, ये क्या हुआ है? यहाँ पे मैं फील्डिंग की बात कर रहा था और नजर लग गई। एक आसान सा कैच, एक लॉलीपॉप कैच छोड़ दिया है मिड विकेट के फील्डर ने और बल्लेबाज को मिला है जीवन दान और इसी के साथ साथ मिले हैं 2 रन। जी हाँ, अवैध एक्शन के लिए फिर से एक बार अंपायर जी ने तीसरे अंपायर को इशारा किया है। तीसरे अंपायर अब देखना चाहेंगे क्या ये गेंदबाज सही तरीके से गेंदबाजी कर रहा है, क्या उनकी क्रिकेटिंग एक्शन है या अवैध एक्शन है, इसके बारे में जायजा, उसके बारे में यहाँ पे मुआयना करने की कोशिश। मगर एक जीवन दान मिला है, करण जैसे बल्लेबाज को जीवन दान मिला है। हालांकि करण को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। इसके पहले करण के बल्ले से 2 छक्के आए हैं और सिक्सर किंग को ही आपने जीवन दान दिया है। 7वें नंबर पे आए हैं करण और अपनी टीम की यहाँ पे जोत जलाने की कोशिश करते हुए कुछ हद तक बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, मैं कहूँगा 46 पर पहुंचा दिया है। मगर अब अंतिम 3 गेंदें, क्या अंतिम 3 गेंदों में बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे कि 50 के आसपास ही यहाँ पे सीमित रण संख्या के ऊपर रोकेंगे? कमाल का मैच चलता हुआ सेमीफाइनल का ये मैच है। प्रेशर तो है, मैं समझ सकता हूं दोस्तों, प्रेशर है, दबाव है, तनाव है, मगर प्रेशर में ही कुछ खिलाड़ी निखर जाते हैं तो कुछ खिलाड़ी बिखर जाते हैं। यहाँ पे निखरते हुए गेंदबाज साहस से गेंदबाजी करते हुए, साहस वाडेकर ने इस मरतबा किया है कमबैक। पहली गेंद पर दिया था हालांकि छक्का, मगर उसके बाद लास्ट 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। जी हाँ, परफेक्ट यॉर्कर उसे खेला है शॉर्ट कवर की दिशा में और यहाँ पर रन आउट का खतरा होता था। ओहो, मिस फील्डिंग होने लगी है। दोस्तों ये सारे खिलाड़ी अच्छे हैं, मैं जानता हूं, मगर ये प्रेशर की वजह से, तनाव की वजह से, तनाव झेलना होगा, प्रेशर को बर्दाश्त करना होगा, क्योंकि आप सभी जानते हैं दोस्तों हीरा क्या होता है, हीरा कोयला ही होता है, मगर दबाव प्रेशर सहन करते 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 सालों के बाद वो हीरा बनता है। इसीलिए जो ज्यादा से ज्यादा दबाव सहन करने की क्षमता रखता है ना, वही आखिरकार हीरा बनता है। आपको अगर हीरा बनना है तो दबाव और प्रेशर को सहन करना पड़ेगा। यहाँ पे मिड विकेट में कैच ड्रॉप हुआ और यहाँ पे रनआउट का एक मौका हाथों से छूट गया। बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया है। अब मात्र 1 गेंद बची है इस ओवर की। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मजेदार मैच होता हुआ, हर गेंद के ऊपर यहाँ पे तालियों की कड़कड़ाहट, उसी के साथ लोगों का शोरगुल आवाज सुनाई देता हुआ। जी हाँ, इस पर दबा अक्रॉस द लाइन खेला है, मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, इस पर दबा, ओहो, रन आउट। इस पर दबा क्या कॉम्बिनेशन लाजवाब रहा।
दोनों भी बल्लेबाज खिलाड़ियों का कम्युनिकेशन अच्छा रहा। शानदार यहाँ पे थ्रो, उसी के साथ बहुत ही खूबसूरत कलेक्शन देखने को मिला और इसी वजह से रनआउट के रूप में एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। देखते देखते पहले सत्र का खेल यहां से हुआ है खत्म और रनों की संख्या हो चुकी है 48 और आखिरकार 50 के अंदर ही रोकने में कामयाब हुए। जीतने के लिए 49 रनों की जरूरत, 49 टू विन इन 5 ओवर्स। 5 ओवर अर्थात 30 गेंदों में 49 रन आपको बनाने हैं। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जबरदस्त ये मुकाबला होगा, हालांकि इसे हल्के में लेना नहीं चाहिए क्योंकि 49 रन उन्होंने बनाए हैं और आपको बनाने हैं, ये फर्क होता है। क्योंकि जो प्रेशर बल्लेबाजी करते हुए उनके ऊपर था, वही प्रेशर आप जब बल्लेबाजी करोगे आपके ऊपर भी होगा। यहाँ पे अगर गेंदबाजी अब जो करने वाली टीम है, उन्होंने पहले 2 ओवर में बल्लेबाजों को रोक के रखा और 1-2 विकेट भी हासिल किए, फिर भी मैच में प्रवेश हो सकता है, मैच में जीतने के द्वार खुल सकते हैं और इसी वजह से देखेंगे अब इस मैच का क्या होता है। इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए फिर से एक बार मैं यहाँ पे आमंत्रित करना चाहूंगा, दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त निशांत पाटिल को। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर। साधारणतः 1 ते 2 तासापूर्वी असं वाटलं होतं की थंडी फार कमी आहे, परंतु आता थंडीचा असर होतोय। प्रत्येकाने आपल्या स्वेतेच्या टोप्या आहेत त्या डोक्यावरती घातलेल्या आहेत आणि या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण होत असताना, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे एक टार्गेट सेट करायचं होतं ते टार्गेट सेट करता आलं नाही, परंतु मी सातत्यानं म्हणतो, सदैव म्हणत असतो की क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे छोटं किंवा मोठं नसतं। तुमचं खऱ्या अर्थानं काबाड कष्ट असतील, तुमच्या शेवटल्या क्षणापर्यंत झुंजण्याची ताकद असेल, तर तुम्ही कोणताही सामना आपल्या बाजूनं झुकवू शकता। तर एका बाजूला फुलारे ब्रदर्स उसर म्हणजे साहिल फुलारे यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी प्रशांत खंडागळे आणि अजित ठाकूर यांचा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय। दोनही संघ मालकांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि वळूयात मॅचकडे, जिथे 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे। बॉलिंग ट्रॅकवरती येथे मितेश ठाकूर मात्र आलेला आहे आणि नक्कीच चायवाले आहेत, त्यांना पेनल्टी लावा कारण मैदानाच्या मधून ते धावत आलेत। 5 चाय नक्कीच या ठिकाणी फ्री दिले जातील। तर पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं। पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर। पहिल्याच बॉलवरती कलात्मकता, पहिल्याच बॉलवरती गुणवत्ता, पहिल्याच बॉलवरती धारिष्ट्य मैदानावरती पाहायला मिळते। सुरुवात दमदार केली आहे, जेव्हा सुरुवात चांगली होते तदनंतर नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मितेश ठाकूर सुद्धा तितकाच हुशार आहे, तरबेज आहे। कित्येक वर्ष त्याला विघ्नार्था खारीपाडा या संघाकडून ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर आपण पाहिलेलं आहे।
त्याच्यामुळे ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्याने आपल्या संघासाठी साकारत असतो, परंतु फटक्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने ताकद होती. चेंडू मैदानावरती जायचा आहे. चेंडू आला मागे. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं गेले 3 दिवस आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच आमचा आवाज अगदी 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने ठेवला. यासिन सर सुद्धा सांगितलं यांनी की निशांत आवाज खूप चांगला आहे. अगदी या ठिकाणी डीजे मास्टर हितेश असतील किंवा सिद्धेश असतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आम्हाला या ठिकाणी बसण्यासाठी सुंदर असं समालोचन कक्ष RK मंडप डेकोरेटर्स खानाव, प्रशांत टोपले आणि प्रभाकरजी टोपले यांच्या वतीनं या ठिकाणी उभारण्यात आला. तदनंतर पंचांच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील, प्रशांतजी बांदिवडेकर आणि सुमित पवार. राईट आर्म मध्ये विकेट पुन्हा एकदा मितेश ठाकूर. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पॉवर प्लेचा हा खेळ आणि त्याच्यामध्ये नक्कीच बॅट्समनचा बसतोय मेल. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार. कारण सुहास म्हटलं की एकेरी दुहेरीला प्राधान्य तो फार कमी देतो. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारण्यामध्ये तो अग्रेसर आहे आणि आता पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार मारलेले आहेत. आणि समीकरण सोपं करत असताना सुहास सडे चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा क्रिकेटचा खेळ अगदी पाहण्यायोग्य होता, परंतु इथे मात्र टप्पा पडला. तदनंतर चेंडू आतल्या दिशेने गेला. त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडू फीड करेन तोपर्यंत हा पहिलाच बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. मितेश ठाकूर म्हटलं की नक्कीच चांगला हा खेळाडू आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर आपण कित्येक वर्ष त्याला या मैदानावरती पाहिलेलं आहे आणि आज अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून चांगली सुरुवात ही मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय फटका सजवलाय, कमाल केली आहे सुहास तळेनं. पूर्णपणे वाईड लाईनला हा चेंडू होता, परंतु त्यावरती सुद्धा या ठिकाणी अप्परकट मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने गेला. बघा, मी सातत्यानं सांगत असतो की तुमची कधी कधी शक्ती जरी कामाला नाही आली तरी युक्ती मात्र कामी येते. इथे जस्ट चेंडूला स्टिअर केलं, अप्परकट फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि वाईट सोडण्यापेक्षा तर एखादा चेंडूवरती चौकार येत असेल तर तो कधीही चांगला. आणि इथे नक्कीच त्याने चौकार वसूल केला. 4 धावेच्या साह्यानं सलगचे 3 चौकार, मध्येच एक डॉट बॉल होता, परंतु 12 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 49 धाव्यांचं टार्गेट. त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये इथे गोलंदाजी करत असताना 12 धावा फलकावरती आल्यात. परंतु इथून नक्कीच चांगली लढाई करावी लागेल. जर फुलारी ब्रदर्स उसर, साहिल फुलारी हा संघाचा संघमालक आहे, त्याला खुश करायचं असेल तर इथून एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणं फार गरजेचं असणार आहे. कारण मॅचमध्ये शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. कित्येक वेळेला आपण पाहतो की पहिल्या ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीने धावा येतात, तदनंतर कुठेतरी इथे गोलंदाज हावी होत असतात. त्या प्रकारचं चित्र इथे आपल्याला पाहायला मिळेल का? सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ पहिला आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच सुधीर चिरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी या संघानं फायनलमध्ये धडक मारली आहे. ओहो, डायरेक्टली फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. कॅच फार इम्पॉर्टंट होता आणि थोडासा कठीण होता, पण तो पूर्णपणे 100% एफर्ट्स हे मात्र मितेश ठाकूरने दिलेत. पण तो कॅच जर पकडला असता तर कदाचित त्या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, वापसी केली असती, किंबहुना गोलंदाजांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवला असता. परंतु उसा संघाकडे एक अस्त्र आहे, त्याचं नाव आहे आदित्य घाडगे. विसरून चालणार नाहीये. त्याच्या 2 ओव्हरचा स्पेल खऱ्या अर्थानं येथे या सामन्याचा रिझल्ट ठरवणार आहेत. त्याच्यामुळे आता आदित्य घाडगे समोर फलंदाज कशा पद्धतीने खेळणार, किंबहुना त्याच्या अगेन्स्ट इथे अटॅक करणार की डिफेन्सिव्ह खेळणार हे देखील पाहण्यायोग्य असेल. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 5 बॉल कंप्लीट झाले. फलकावरती 13 धावा आलेल्या आहेत आणि आता शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती घोटोडे संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू मनीष खंडागळे. बघा, मनीष खंडागळे पहिल्या घोटोडे संघामध्ये जास्त दिसत नव्हता, परंतु आता त्याने या रिसेंटली 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवलं. मग ॲज अ बॅटर किंवा ॲज अ बॉलर खूप चांगल्या पद्धतीने योगदान आपल्या घोटवडे संघासाठी दिलं. ओहो, बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा अप्परकट मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड डी पॉईंट किंवा डी पॉईंट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती आल्यात. आता दंडेगुरुजी सांगत आहेत की येणारे 24 बॉल शिल्लक आहेत आणि या 24 बॉलमध्ये
36 धावांची गरज. 24 चेंडू आणि 36 धावा. मॅच मी म्हणेन 50-50% आता आपण देऊया. समसमान दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून आता मी जसं अगोदर सांगितलं की आदित्य घाडगेचा स्पेल हा खऱ्या अर्थानं इथे रिझल्ट बदलणारा ठरणार का हे देखील पाहणयोग्य असेल. विराज नाईक हा देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. मी पहिल्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी पाहिली. अगदी जरी कमी वयाचा हा खेळाडू असला किंबहुना त्याच्याकडे कमी एक्सपिरियन्स असला तरी प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप चांगल्या पद्धतीने आहे. गोलंदाजापासून दूर कसे चेंडू ठेवायचे किंबहुना 6 प्रकारे चेंडू कसे टाकायचे हे चांगलं ठाऊक आहे. 24 बॉल 36 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सुहास तळे. सुहास विरुद्ध विराज ही अशी आपल्याला भिडत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे मात्र कटवण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या बॉलवरती धावा येत नाहीये. सामना जरी तुम्हाला सोपा वाटत असेल तरी देखील हा मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड मात्र नक्कीच येणार आहे. आता येणाऱ्या 23 बॉल मध्ये 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. मॅच नक्कीच आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विराज नाईक. ओहो, आता मात्र अप्रतिम अशा पद्धतीने फटका पाहायला भेटतोय. क्रॅकिंग ड्राईव्ह चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय 4 धावांसाठी. 4 धावांच्या समवेत धावफलकावरती बदला होतोय. 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि आता 22 बॉल मध्ये 32 धावांची गरज. बघा, प्रत्येक चेंडूवरती इथे समीकरण सांगितलं जातंय. दोनही संघांना इथून चांगल्या पद्धतीने सुरुवात करावी लागेल, कारण आपण लीग स्टेजमध्ये हारलो तर ती हार एवढी जिव्हारी लागत नाहीये. सुपर 8 मध्ये हारलो तर ती थोडीशी हार जिव्हारी लागते, परंतु सुपर 4 मध्ये हारलो तर ती हार मात्र अतिशय जिव्हारी लागते. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघांमध्ये नक्कीच प्रेशर टाकावा लागेल. बॅटिंग करत असताना 48 धावा पूर्ण केला. 49 धावांचं टार्गेट हे मात्र या ठिकाणी घोटवडे संघाला दिलं. त्यापैकी आतापर्यंत त्याने 17 या धावसंख्येवरती मजल मारली आहे. येणारे 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत या षटकातील. विराज नाईक, खरं तर विराज नाईक म्हटलं की हा खुटलवाडी हा संघाचा हा खेळाडू म्हणजेच बामणगाव या संघामध्ये तो खेळत असतो. तो त्यांच्या समाजाच्या सुद्धा मॅचेस होत असतात. त्या समाजामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला नक्कीच छोट्या वतीनं पाहायला मिळते आणि त्यामध्ये सुद्धा हा एक अग्रेसर असा हा गोलंदाज. नक्कीच गोलंदाजीमध्ये प्रभुत्व आहे, परंतु इथे मात्र सुहास तळे म्हटलं की नक्कीच या ठिकाणी पॉइंट असेल, कव्हर असेल. येतोय षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुहास तळे अक्षरशः बहरलाय. सीझन 2 मध्ये माऊली स्पोर्ट्स कुंटेंची गोटी या संघाचा तो कॅप्टन होता. तदनंतर आता तो या ठिकाणी जे हनुमान खंडागे अर्थात घोटवडे या संघाचा हा खेळाडू आहे. कॅप्टनची भूमिका तो साकारतोय आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅप्टन कसा असावा किंबहुना त्याच्याकडे खेळ कसा असावा, मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, अगदी आपल्या संघ मालकांनी त्यांनी खुश केलंय. पुन्हा एकदा बॅटची एज आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने गेला 4 धावांसाठी. आक्रमण, अटॅक, विस्फोटक फलंदाजी मात्र या ठिकाणी केलेला आहे. 27 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आता येणारे 20 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 20 चेंडू आणि 22 धावा आणि सगळ्या धावा दर्णेगुजी सांगतात की फक्त सुवाच्याच आहेत. मनीष खंडागेने मात्र एकदा स्ट्राईक मिळाली होती पण तो डॉट बॉल गेला. म्हणजे आता संपूर्ण जी धावसंख्या काढलेली आहे 27 ही संपूर्ण सुहास तळेच्या खात्यामध्ये जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या या लिस्टमध्ये त्याचं नाव सुद्धा आपल्याला ऍड करावं लागेल. तदनंतर कॅल्क्युलेशन होणारच आहे. ओहो, आत्ता मात्र विराजने प्रत्युत्तर दिलंय. सफल झाला होता, त्याचा फायदा घेत यॉर्कर केला. यॉर्करमध्ये त्याला नक्कीच यश प्राप्त झालं आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज संघाचा कॅप्टन सुहास तळेला या ठिकाणी तंबूत पाठवलंय. धावसंख्या धावफलकावरती 27 आकड्यावरती पोहोचले आणि आता चेंडू शिल्लक असतील ते आपल्याकडे 19 बॉल मध्ये 22 धावांची गरज. सव्वीस बोल्ड झालीत. बघा, दर्णी गुरुजींचा रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये 26 बोल्ड मात्र झालेले आहेत. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये नंबर 1 स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. कारण आपल्याकडे जी मोठमोठी चषक होतात, स्पर्धा होतात, मग त्याच्यामध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, अलिबाग प्रीमियर लीग असेल,
आता येणारा PNP चषक किंवा आमदारांची स्पर्धा, आता आपल्या आमदार साहेबांची स्पर्धा पाहायला मिळेल. या सगळ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दर्णे गुरुजींना आमंत्रित केलं जातं आणि याही वेळेला ते PNP चषक असू द्या किंवा आमदार महेंद्र शेठ दळवी यांची स्पर्धा असू द्या, या दोनही स्पर्धेला त्यांना आमंत्रण मात्र आलेलं आहे. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती अल्पेश राऊत आता आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट विराज. ओहो, इथे मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता फलंदाज अल्पेश राऊत 0 या धावसंख्येवरती मात्र बाद होतोय. अगोदर खूप चांगल्या पद्धतीने इथे फटकेबाजी होत होती. तदनंतर विराजने सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्या आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. 2 ओव्हर्स नंतर धावफलकावरती 27 धावा आलेल्या आहेत. आता 18 बॉल्समध्ये 22 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलारी ब्रदर्स उसर या संघानं या मॅच मध्ये वापसी केलेली आहे. आता आदित्य घाडगे नक्कीच गोलंदाजीसाठी तो येईल. त्याच्या ओव्हरमध्ये किती धावा घेणार? नवीन फलंदाज मैदानावरती बहिरी माता वेलवीर संघाचा सुजीत ठाकूर मैदानावरती आलाय. याच मैदानावरती त्याने पहिल्या दिवसाला चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली होती. आपल्या संघाला एक घवघवीत यश प्राप्त करून दिलं होतं आणि आता या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारची खेळ त्याला करावी लागेल, जिथे अंतिम 3 ओव्हर्स मात्र शिल्लक आहेत आणि 18 बॉल्स मध्ये आता जिंकण्यासाठी येथे 22 धावांची गरज असताना रोशन शिपाईला मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आणण्यात आलेला आहे. रोशन शिपाई आलेला आहे कारण स्ट्राइक इन वरती मनीष खंडागळे आहे. त्याच्यामुळे लेफ्टी विरुद्ध लेफ्टी हे समीकरण कदाचित मॅच नसतं झालं म्हणून आदित्य घाडगेला थोडं थांबवलं असेल, रोशनला आणलं असेल, वेगवेगळं प्लॅनिंग असेल. कॅप्टन जयेश पाटील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टनची भूमिका साकारतोय. 18 बॉलमध्ये 22 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र आता मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट येणार आहे. आदित्य घाडगेला आणायला पाहिजे होतं का, हा देखील प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालाय. कारण 17 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. तर धावांचं टार्गेट हे कमी होतं, त्याच्यामुळे कदाचित आदित्यला जर आणलं असतं, परंतु नाही. कॅप्टन कूल जयेश पाटीलच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. जरी एक षटकार आला असला तरी बॅटची हलकीशी कडा घेतली आणि मनीष खंडागे सारख्या फलंदाजाला मात्र इथे बाद केलेला आहे. बघा, कधी कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा महेंद्रसिंग धोनी यांचे सुद्धा वेगवेगळे निर्णय असायचे. ते कधी कधी न पटणारे असायचे, परंतु त्यांचं जे माइंड असायचं किंवा त्यांची जी कॅप्टनशिप असायची ही प्रत्येकाला शेवटल्या क्षणी कळायची. कित्येक सामने असं वाटत असताना की हे सामने आपल्या भारतीय संघाच्या बाजूने नाही येणार, पण ते मात्र आपल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यांनी आणून दाखवलेत. त्या प्रकारची या ठिकाणी प्लॅनिंग असेल का? रोशन शिपाईला आणलं होतं पहिल्याच बॉलवरती, असं वाटलं की याला थोडंसं लेट आणलं असलं तर, परंतु त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले. रोशन सुद्धा सांगून देतोय की माझ्याकडे सुद्धा तो एक दमखम आहे, मी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखू शकतो आणि ते काम त्याने इथे मात्र दाखवलेलं आहे. तर सन्माननीय अशोकजी वाडेकर, आमचे भाई वाडेकर यांचे वडील, यांच्या वतीनं रोशन शिपाईसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. मामाकडून भाच्यासाठी आलेले आहे. मामा भाचे, बघा घोटवडे संघाचा हा 5वा बॅट्समन पहिल्यांदाच आलेला आहे. हा सुद्धा रेकॉर्ड आम्हाला दर्णी गुरुजींनी दिलाय. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेनं. ओहो, येथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एकदा वाढती, आता 17ला 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक बॉल डॉट काढणं हे फार गरजेचं असेल फुलारी ब्रदर्स उसर संघाला, कारण धावसंख्या आपल्याकडे फार कमी आहे. एका षटकाराने समीकरण सोपं केलंय तर देखील मॅच मात्र दोन्ही संघाच्या बाजूने आहे. पुन्हा एकदा आता चांगला बॉल आहे. पूर्णपणे निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इथे डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. 16 बॉलमध्ये आता 15 धावांची गरज. 16 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा यावेळेस रोशन मामा, चांगला फटका
या फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, भिरकावून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेच्या साह्याने धाफलकावरती धावा वाढतील. त्यामध्ये 40 आकड्यावरती आता 15 बॉलमध्ये 9 धावांची गरज. मॅच आता सोपी होत असताना घोटवडे संघासाठी नितीनच्या वतीनं एक मोठा फटका आला आणि आता 15 बॉलमध्ये 9 धावा फक्त राहिलेल्या आहेत. ओहो, इथे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. एक धाव वाढतीये. मॅच मध्ये पूर्णपणे आता आपली पकड मजबूत केली आहे. ते म्हणजेच प्रिशा प्रशांत खंडागळे आणि त्याच वेळेला अजित ठाकूर यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत केला. असं जय हनुमान घोटवडे संघाची मजबूत पकड या सामन्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल, कधी वाईट चेंडू, कधी षटकार, कधी डॉट बॉल. परंतु इथे आता नक्कीच प्रत्येक बॉलवरती विकेट किंवा त्याच वेळा डॉट चेंडू काढावे लागतील. या षटकामधील अजून देखील शेवटले एक बॉल मात्र शिल्लक आहे. 13 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा रोशन 13 चेंडूने 8 धावा मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. हे जर 2 षटकार रोशनने वाचवले असते तर कदाचित या मॅच मध्ये समीकरण म्हणजे चेंडू आणि धावांमधला फरक वाढला असता. परंतु त्या 2 षटकारांनी पूर्णपणे चित्र बदलून टाकले. परंतु मॅच आहे अजून देखील या ठिकाणी विचार विनिमय मैदानावरती सुरू आहे की कोणता संघ जिंकेल. स्कोर झाला दफलकावरती 41-41. 8 13 बॉलमध्ये 8. बघा प्रत्येक बॉलवरती मी समीकरण सांगतोय. 13 चेंडू मागे आता 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा नितीन स्ट्राईक एंडवरती येतोय. त्याने देखील एक षटकार लगावला. आता पाहणार आहोत की ही मॅच या ओव्हरमध्ये फिनिश करणार. ओहो, बॅटची एज घेतली आहे. एक धाव कंप्लीट केला. एका धावेच्या साह्याने दाफलकावरती आता धावा वाढतील. त्या म्हणजेच 42 आकड्यावरती 12 चेंडू मागे आता 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा झाले. लगेच सामना मात्र सुरू करायचा आहे. यानंतर आपल्याला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मात्र पाहायला मिळेल. चॅम्पियन संघ कोणता होणार, कारण पहिल्याच सेमीफायनलमध्ये आई गावदेवी अंदोशी या संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला. आता या मॅचमध्ये कोणता संघ पुढे जाणार आहे, प्रतिस्पर्धी संघासमोर कोणता संघ भिडणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की 1 लाख रुपये आकर्षक चषक. हे आकर्षक चषक आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय कैलाजी गावडे साहेब यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांक. तदनंतर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मालिकेवरची जी टी व्ही आहे ते खजिनदार शिवसेना रायगड सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं मालिकावरची टी व्ही देण्यात आलेली आहे. चषक जे आहे ते MR कन्स्ट्रक्शन खारीकपाडा प्रोप्रायटर श्री मितेश ठाकूर यांच्या वतीनं चषक देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी टी व्ही आहे ते सुरिका चायनीज सेंटर वावे रसिक पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी टी व्ही देण्यात आलेली आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज जो असणार आहे त्यासाठी जी टी व्ही आहे 32 इंचाची ही श्री राकेश चव्हाण अध्यक्ष 40+ संघटना असोसिएशन अलिबाग यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. पहिलाच बॉल अगदी चांगला फलंदाज सफल झाला होता. त्याच्यामुळे आता 11ला 7 धावा पूर्ण करायच्या आहेत. तसेच उदयोन्मुख खेळाडू यासाठी सुद्धा MR कन्स्ट्रक्शन खारीकपाडा प्रोप्रायटर मितेश ठाकूर यांच्या वतीनं चषक आणि कुमारी साना निलेश राणे यांच्या वतीनं सामनावीसाठी चषक देण्यात आलेले आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचं सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतोय. वलटो मैदानाकडे पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 11 बॉलमध्ये 7 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडमध्ये नितीन आहे. आदित्यच्या विरुद्ध खेळणं फार अवघड आहे. पुन्हा एकदा बॉलला फिरवलंय. मैदानावरती सलगशे 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. काही प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्ल्यांचं ग्राउंड आठवलं असेल. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. प्रेक्षकांना आता प्रश्न पडला की ही धावसंख्या आरामात पूर्ण होईल की काय, परंतु त्यावेळेला एक अडथळा निर्माण झाला. तो म्हणजे आदित्य घाडगेचा आणि 6चे 6 बॉल डॉट टाकले होते. तो सीन मला अजूनही आठवतोय. आता 2 बॉल डॉट त्यांनी टाकलेले आहेत. मग तो येणाऱ्या 10 बॉलमध्ये 7 धावेची गरज असताना नितीन या ठिकाणी धसाडे थोडासा प्रेशरमध्ये दबावमध्ये, पण त्याच्याकडे सुद्धा दमखम आहे. पुन्हा एकदा इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कसा बसा या चेंडूला लेगबायचा इशारा आला. एक सिंगल धाव पूर्ण केले. सुजित ठाकूरला स्ट्राईक इनवरती आणलं. गोलंदाजाला आता काही ना प्रश्न पडला की
भले लेफ्टी फलंदाज होता स्ट्राईक होती, पण याला आणलं असतं तर असं काही प्रेक्षकांचं जे मत येते ते मी या ठिकाणी फॉरवर्ड करतोय. नाही तर काही नाही वाटेल की समालोचकच सांगतोय, परंतु इथे प्रेक्षकांची मतं जी येत आहेत ते आम्ही फॉरवर्ड करतोय. 10 बॉलमध्ये 7 धाब्यांची गरज. ओहो, इथे मात्र 9 ला 6 धाब्यांची गरज आणि या देखील सुद्धा आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धाब्यांची गरज. बघा चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आता कमी होत आहे. 8 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पहा 15 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज होती आणि आता 8 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. आता ही मॅच शेवटल्या ओव्हरपर्यंत जाणार का? प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की या मॅच मध्ये आता पूर्णपणे वापसी केली आहे त्यामुळे आदित्य घाडगेने पुन्हा एकदा चेंडू फिरवलाय. गोलंदाजी आवडली असेल तर उसर संघ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम अशा पद्धतीने गोलंदाजी. आता समीकरण मित्रांनो पहा 7 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे घेऊन आलाय. नाव आहे आदित्य घाडगे. 7 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. प्रेशर दोनही संघांकडे आहे, परंतु ज्या प्रकारे एक कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास आहे आदित्य घाडगेकडे, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले. पुन्हा एकदा इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय का किंवा डेंजर झोन मध्ये आहे यासाठी अंपायरने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. आता या रिव्ह्यू साठी आमचे थर्ड अंपायर इथे पडताळणी करतील आणि फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय की आउट आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. पाहूया हा चेंडूवरती जर रनआउट असेल तर ही ओव्हर आपल्याला मेडनच म्हणावी लागेल आणि हा आउट आहे त्याच्यामुळे ही ओव्हर आपल्याला मैदानावरती मेडन पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदित्य घाडगेसाठी. उसर गाव आज आलाय सपोर्ट करण्यासाठी. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो या ठिकाणी 15 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज होती आणि आता समीकरण काय झाले की 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड मध्ये कोणता असा गोलंदाज आहे? आता गोलंदाज त्यांच्याकडे शिल्लक आहे तो म्हणजेच विराज. विराजवरती संपूर्ण जबाबदारी आहे. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय. शुभम थळे म्हटलं की रसल मैदानावरती आलाय. ह्याच मैदानावरती त्याने 3 बॉलवरती 3 षटकार मारलेले मला अजूनही आठवत आहेत. हे मैदान त्यासाठी काही नवीन नाहीये, परिचित असं मैदान आहे. त्याला मैदानाचे डायमेन्शन माहिती आहेत, कोणत्या एरियामधून जास्त धावांची लयलूट करता येते. परंतु आता हा खेळ वेगळा आहे, सामना वेगळा आहे. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. पुन्हा एकदा विराज पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेत. विनू शिंदे त्या ठिकाणी आहे. कॅच पकडलाय फलंदाज शुभम थळे. बॅक टू दी पॅव्हलियन. व्हॉट अ मॅच. 5 बॉल मध्ये आता 6 धाव्यांची गरज. जीपीएल सीझन 4 मधील सेमीफायनल नंबर 2 हा सामना मैदानावरती. काही प्रेक्षक आता बाहेर या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी गेले होते, ते सुद्धा नाश्ता अर्धवट सोडून आता मॅच पाहण्यासाठी आलेत. व्हॉट अ कॅच या ठिकाणी. 5 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. मित्रांनो टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा जीपीएल आज मात्र खऱ्या अर्थानं पैसा वसूल मॅच. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा खुश झालेत. संपूर्ण कोर कमिटी खुश झालेली आहे. प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाही. बघा आम्ही सातत्यानं सांगत असतो महेश थळे की शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणं फार गरजेचं असतं, परंतु ती झुंज आज मात्र खऱ्या अर्थानं दोनही संघाने दिलेली आहे. आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता येतोय. नाव आहे त्याचं सूरज. घोटोडे गावातील सूरज भोईर आलेला आहे. 5 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी विराज नाईक. पहिलाच बॉल मात्र इथे कॅच आउट केलेला आहे. आता सूरजवरती संपूर्ण जबाबदारी. एका बाजूला जय हनुमान घोटवडे तर दुसऱ्या बाजूला इथे फुलारी ब्रदर्स उसर. पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. मॅच पूर्णपणे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे
मजा येते, परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, कोणताही संघ जिंकू द्या, मैदानावरती कोणताही खेळाडू कोणताही त्यांचा सपोर्टर येणार नाहीये. जर आला आणि जर आमच्या मंडळाने कारवाई केली तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. एका मोठ्या फटकाने जय हनुमान घोटवडे संघ जिंकू शकेल. ते टॅलेंट सुरेश भोईरकडे आहेच, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी विराटच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतीये. ओहो, येथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. व्हॉट अ मॅच. चेंडू पूर्णपणे लेग स्टंपवरती होता. मी अगोदरच सांगितलं, माझं वाक्य तोंडावरच होतं की सूरज भोईरमध्ये टॅलेंट आहे आणि तो फटका मारला. आणि इथे प्रिशा प्रशांत खंडागळे, त्याच वेळेला अर्थातच आमचा अजितजी ठाकूर यांचा संघ जय हनुमान घोटवडे संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करतोय. चला शेक हँड करायचा आहे दोन्ही संघानं. घोटवडे आणि उसर या दोन्ही संघांना मात्र शेक हँड करायचं आहे. तसेच आता यानंतर आपण फायनल सामन्याचा टॉस लगेचच घेणार आहोत. प्रतिस्पर्धी संघ सुधीर चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी आणि त्याच वेळेला जय हनुमान घोटवडे या दोन संघादरम्यान GPL सीझन 4 या पर्वाचा ग्रँड फिनाले आपल्याला मात्र पाहायला मिळेल.